हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट। त्यानंतर इंडीची झेंडी कुणीही उचलणार नाही। नगरमधील प्रचार सभेतून मोदींचा हल्लाबोल। इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्यास मिशन कॅन्सल हाच अजेंडा असणार। राम मंदिराचा निर्णय देखील बदले। बीडमधील सभेतून मोदींचं वक्तव्य। 4 जूनला तुमचा बुरसटलेला माल केराच्या टोपलीमध्ये फेकू। उद्धव ठाकरेंचा मोदींच्या दाव्यावर पलटवार। अजित पवार गटानं मतदानासाठी पैसे वाटले। रोहित पवार यांच्याकडून 2 व्हिडिओ ट्विट करत आरोप। तर सोशल मीडिया हाताळण्यामध्ये तो एक्सपर्ट, त्याला दुसरं काम नाही। अजित पवार यांचं प्रत्युत्तर। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघामध्ये पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप। कारवाईची मागणी। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ। आमदार रोहित पवार यांचा आरोप। तर तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी दमदाटी करत पैसे वाटत होता। भरणे यांनी आरोप फेटाळले। आईला घेऊन मतदानाला गेलो तर मिरच्या झोमण्याची गरज काय? पवार साहेबांना देखील आधार देऊनच मतदानाला घेऊन गेले होते। आईवरून टीका करणाऱ्यांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर। मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोच्या नियोजनाबाबत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक। 12 आणि 17 मे रोजी मुंबईमध्ये मोदींची सभा आणि रोड शो। संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची मावळमध्ये 4 वाजता सभा। तर शरद पवार शिरूर आणि अहमदनगरमध्ये सभा घेणार। शरद पवार आणि अजित पवार आज शिरूरमध्ये। अमोल कोल्हे यांच्यासाठी पवारांची तर आढळराव पाटलांसाठी अजित पवार यांची सभा। अमित शहांची आज संध्याकाळी 5 वाजता जालन्यामध्ये सभा। रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। 11 राज्यांमध्ये 93 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण। देशभरामध्ये 62% मतदान, तर आसाममध्ये सर्वाधिक 75% आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी 61.44% मतदानांची नोंद। नागपूरच्या मौदा तालुक्यातील काही भागामध्ये गारांचा पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे 277 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाई देण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी। गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण 1 मिनिटात फुल। प्रतीक्षा आधी 500 ही पार। तिकीट आरक्षणामध्ये गैरप्रकार असल्याचा प्रवाशांचा आरोप। 400 पेक्षा अधिक कांद्याचे कंटेनर उरणच्या जेएनपीटी बंदरात अडकले। जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यानं गोंधळ। आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्वपदावर। राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाकडून स्थगिती। संपूर्ण नव्यानं प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार। कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही। काल 2 दिवसीय खंडपीठानं निकाल न देता न्यायालयीन कामकाज थांबवलं। हरियाणामध्ये भाजपला मोठा झटका। 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला। काँग्रेसला पाठिंबा देणार। मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांना 88 पैकी 43 आमदारांचं समर्थन। बसपा प्रमुख मायावतींनी पुतण्या आकाश आनंदला उत्तराधिकारी पदावरून हटवलं। चळवळीच्या व्यापक हितासाठी पूर्ण परिपक्वता नसल्यामुळे पदावरून काढल्याचं मत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।